हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? बरं का, हा जायकामध्ये तुमचं स्वागत आहे परत एकदा. आपण ना आज मस्तपैकी मी तुम्हाला घरच्या घरी जिलेबी कशी करायची हे सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. बरं का, कसं तर बघा, साहित्य आपल्याला फ्रेश एकदम मैदा लागणार आहे. आत्ता तुम्ही म्हणजे दुकानातून जाऊन त्यांना विचारा की फ्रेश आहे का न आता ताजा मैदा, तर तसा मैदा लागणार आहे आपल्याला. आणि बघा, 2 वाट्या, एका वाटीचं प्रमाण करा तुम्ही. 2 वाट्या मैदा लागणार आहे आपल्याला. असं छानपैकी ना त्याला असं चाळून घ्यायचं. बघा, काहीतरी किडा वगैरे वगैरे असतोय म्हणून, नुशी वगैरे म्हणून असं छानपैकी चाळून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने दाखवतोय मी तुम्हाला. आणि आता आपण ना, तर बघा मैत्रिणींनो, आता यात आपण ना 2 छोटे चमचे, पोह्याचे चमचे भरून दही घालणार आहोत. आंबट दही पाहिजे आपल्याला. बघा, मीठ वगैरे काही घालायचं नाही आहे. अगदी बाहेरच्यासारखी मस्त अशी हरियाणवी स्टाईलसारखी जिलेबी घरीच्या घरी तयार होते. आता जे आपण वाटी मैदा घेतलेला ना, त्याच वाटी भरून बघा पाणी घालायचं आहे, 1 वाटी फक्त. आणि गरम पाणी वगैरे बिलकुल काय घालायचं नाही आहे, एवढंच घालायचं आहे. आणि आता तुम्ही सकाळी समजा आता 11ला भिजवलं, 10ला भिजवलं तर तुम्ही 4 वाजता करू शकता. जर 11ला भिजवलं तर 5 वाजता करू शकता. एवढं हे करायचं, त्याला भिजलं पाहिजे छानपैकी, मगच आपली जिलेबी छान फुगते आणि कुरकुरीत पण होते. बघा, आता ते पाणी घालूया. आता आपण 1 वाटीवर तेवढंच घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही आहे. खूप पातळ बॅटर करायचं नाही आहे. कन्सिस्टन्सी बघा तुम्ही कशी करतोय मी ते. बघा, अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घेऊया. आता जर तुम्हाला बॅटर थोडंसं घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी, एक पोह्याच्या चमचाभर घालू शकताय, 1-2 चमचे. आणि त्याला व्यवस्थित बघा अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आणि आपल्याला फेटायचं आहे भरपूर, हे काम महत्त्वाचं आहे. बघा, त्याला छानपैकी ना एका हाताच्या साहाय्याने अशा गोल सर्क्युलर मोशनमध्ये असं छानपैकी त्याला फेटून घ्यायचं आहे. किती वेळ तुम्ही फेटशिलात ना, तेवढी आपली जिलेबी छान होणार आहे. बघा, करायच्या वेळेला आपण आत्ता पण असं करून ठेवून द्यायचं आहे आपल्याला. असं जर रेग्युलर असं पडायला पाहिजे. बघा, तर बघा मैत्रिणींनो, आपलं छानपैकी बॅटर असं रेडी झालं आहे. आता आपण ह्याला काहीही करायचं नाही, झाकून ठेवायचं. आणि हे संध्याकाळी आपण 5च्या वेळेला मी तुम्हाला दाखवते जिलेबी कशी करायची, अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग आता हे झाकून ठेवूया. आता थोड्या वेळाने संध्याकाळी भेटूया. ओके, चला तर मग. तर बघा मैत्रिणींनो, आपण सकाळी जे जिलेबीचं बॅटर असं भिजत घातलेलं ना, ते बघा किती मस्त झालं आहे. बघा, तुम्ही याचं कन्सिस्टन्सी बघू शकताय कसलं झालं आहे हे, भारी. बघा, असं व्हायला पाहिजे. तर आता आपण बरोबर 5:30 वाजलेले आहेत. आता आपण बरोबर ना याच्यात आता असं आपल्याला जिलेबी करायला लागणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अमूल दुधाची पिशवी असते बघा, ती घेऊ शकता. त्याला कोपऱ्यातनं कापायचं असं आणि घेऊ शकताय. आता मी तुम्हाला पाकचं दाखवणार आहे. पहिला पाक करून घेऊया. आता हे बॅटर आपलं रेडी आहे, झटकीपट होते आता आपले. आता पाक करूया. चला तर मग पाक करूया. तर बघा मैत्रिणींनो, ही वाटी आपण याच वाटीनं पीठ घेतलेलं 2 वाट्या. तर याच वाटीनं आपण आता 2 वाट्या साखर घ्यायची आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे फक्त. एवढंच प्रमाण आहे. चला तर मग दाखवतो तुम्हाला मी पाक कसं करायचं ते. बघा, आता साखर यात घालून घेऊया आपण आता गॅसवर पाक करण्यासाठी. आणि तर बघा, एकच बरोबर वाटीभर आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि खूप असं मग एकतारी वगैरे पाक करायचं नाही आहे, ना तर जिलेबीच्या वर येऊन साखर वर दिसते. असं चिकट पाक करायचा थोडासा. आता आपण ना यात थोडंसं कलर घालून घेऊया, जिलेबी कलर, म्हणजे जिलेबीला रंग यासाठी. आता बघा, ह्याला उकळी आली की आता आपण यात लिंबू पिळून टाकणार आहोत, त्याचं बी काढून, म्हणजे साखर आपली जिलेबीच्या वर येणार नाही.
लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला यात. बघा अशा प्रकारे थोडंसं घातलं आहे अर्ध्या लिंबाचा रस. बघा आता आपलं पाक असं झालेलं नाही आहे अजून. हाताला थोडंसं असं चिकट लागलं पाहिजे, म्हणजे आपण खूपच असं एक तारी वगैरे करायचं नाही आहे, फक्त चिकट झाला पाहिजे बघा. मग झालं आहे आपलं पाक तयार, असं होतं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता झालं आहे आपलं पाक रेडी. असं हाताला थोडंसं चिकट लागलं पाहिजे. चिकट झालं की मग झालं आहे आपलं पाक तयार. बघा आता गॅस बंद करूया आणि हे बाजूला ठेवूया. आता तुम्हाला मी जिलेबी करून दाखवते. बघा आता आपण यात बॅटर घालून घेतलं आहे. त्यात करायच्या वेळेला थोडंसं सोडा घालायचा, 1 पिंचभर. झालं आहे आपलं. आता ह्यात घातलेलं आहे बॅटर. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी एका कोपऱ्याला तसं धरून, कोण कसं करतो ना त्या आकाराने घालून त्यात ना कापून, मग पहिला घालून घ्यायचं ना मग कापून घ्यायचं. आणि तसं पण करू शकतो सोप्या पद्धतीनं सांगितलं तर. नाहीतर हे डीमार्टमध्ये मिळते असं, ह्याच्यानं एकदम इझिली पडते जिलेबी. आणि घरच्या घरी तेवढं जे तुम्हाला मी हे दाखवलं ना, तेवढ्यात भरपूर जिलेबी होतात आपल्या. तेल पण तापत ठेवायचं आहे. मीडियम गॅसवर तेल तापत ठेवायचं आहे. आणि गॅस पण असा जिलेबी टाकल्यावर असा मीडियम करून ठेवा, खूप मोठा करायचा नाही आहे. आता बघा ह्या स्टेजला गॅस आपल्याला मोठा करायचा आहे, नाहीतर जिलेबी अशी आपली फुगणार नाही आहे जिलेबी. म्हणून मोठा गॅस करून ठेवायचा बघा. आणि अशी करून घ्यायची आहे बघा. बघा अशा प्रकारे आता आपण जिलेबी टाकून घ्यायचं आहे. तेल मोठ्या गॅसवरच करायचं आहे आपल्याला. हे तेल गरम केलेलं असलेलं पाहिजे, नाहीतर ते अशा फुगत नाहीत, व्यवस्थित होत नाहीत जिलेबी आपल्या. बघा तुम्ही बघू शकता कसल्या भारी झाल्यात, टणटणीत फुगल्यात. बरोबर करायच्या वेळेला थोडासा सोडा घालायचा आहे, 1 पिंचभरच घालायचं. आणि घरच्या घरी मस्त अशी जिलेबी आपली रेडी आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं ना तसंच करा. खरं सकाळी पीठ व्यवस्थित हे केलं ना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कसं केलं ते कळतं तुम्हाला. आता बघा ह्यात घालून घ्यायचं आपल्याला. असं झाल्यावर बघा किती छान फुगल्यात बघा ते. आकार फक्त योग्य यायला पाहिजे त्याचा, व्यवस्थित असा. बघा अशा प्रकारे आता पाकात टाकून घ्यायचं. आता परत दुसऱ्या करूयात आपण. असं गोल गोल हाताने फक्त गोल जरा हे दाब देऊन करायचं आहे, नाहीतर सोपीच आहे जिलेबी खूप. बघा अशा प्रकारे बघा ते आपण फुगून अशी वर येते. आणि सोडा कमीच घालायचा आहे, तुम्ही भरपूर असं घालायचं नाही आहे, नाहीतर ते व्यवस्थित होत नाहीत. मी सांगितलं तेवढं तुम्हाला पिंचभर सोडा घाला. बघा किती छान झाल्यात फुगून. आणि ह्यात पण बघा तेल मस्त अशा रेडी, मस्त जिलेबी तयार आहेत आपल्या. आहा हा मस्त गोडाचा वास यायला लागला आहे. आता 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जिलेबी बाहेरून विकत एवढी महाग आणण्यापेक्षा घरच्या घरीच असं तुम्ही करू शकताय, अशा सोप्या पद्धतीनं. नक्की करून बघा. आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे ना, तो प्रेस करा, म्हणजे सबस्क्राईब होईल आणि तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि अशा मस्त मस्त रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. बघा आता आपली ही पण आता फ्राय झालेली आहे. आणि मी 26 जानेवारी दिवशी हा व्हिडिओ टाकणार, म्हणजे हे करणार होतो जिलेबी, पण त्या दिवशी तब्येत माझी बरोबर नव्हती म्हणून नाही केलं. मग परत करूया म्हटलं. आता तुम्हाला 15 ऑगस्टला तर होईल. ते कधी पण करून बघा तुम्ही अशा प्रकारे.
घरच्या घरी आणि क्वांटिटी पण भरपूर लागतच नाही, बिलकुल भरपूर होतात तेवढ्या 2 वाटीमध्ये भरपूर जिलेबी घरच्या घरी. आणि एवढी महाग बाहेरून आणण्यापेक्षा आपण बघा घरच्या घरी अगदी, आणि तेल पण बिलकुल लागत नाही त्याला. तुम्ही बघू शकता आता कसला कलर आला याला, आणि किती मस्त झाल्यात बघा. बघा आपलं पाक पहिला गरम पाहिजे, म्हणजे असली मस्त रसदार जिलेबी होते. बघा कसली रसरशीत जिलेबी झाल्या, आणि फुगल्या पण बघा बाहेरच्यासारखी कसली. बघा कसली भारी जिलेबी मस्त घरच्या घरी मस्त रेडी आहे. आता हे पण आपले झाले. आता हे आता घालून घेऊया. गरम गरम असं पाकातच टाकून घ्यायचे, आणि याच्यावर मस्त रबडी. आहा हा हा, अशी रबडी आणि जिलेबी काय लागणार आहे बरं का. तर तोंडाला पाणी सुटलं बघा माझ्या. मी अशा मस्त जिलेब्या करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण नक्की करून बघा अशा या जिलेबीची मी जी रेसिपी दाखवली ती, आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओ. आता आपण मस्त मस्त जिलेबी करून घेऊया, मग मी तुम्हाला दाखवते. आणि जरा मग गरम गरम जिलेबी पण खाऊन घेऊया. बघा आता आपले दुसरे पण मस्त रेडी आहेत असे. आणि हे पण प्लेट भरून एवढी जिलेबी होतेच आपली. एक पावशेरभर जिलेब्या घरच्या घरी तेवढ्या क्वांटिटीमध्ये होऊन जातात. पाहुणे वगैरे यायचे असले तर आदल्या दिवशी आपण करू शकतो ना अशा घरच्या घरी मस्त. असे काय गोडाचा पदार्थ करायचा तर वेगळा जरा होतो. आणि कधी पण ना कलर त्यात घालायचा नाही आहे बॅटरमध्ये, नाहीतर ते आपल्याला बरोबर व्यवस्थित प्रॉपर फ्राय झालं की नाही कळणार नाही ना. त्याचा कलर वेगळा येतो फ्राय झाले की बघा. त्यामुळं कधी पण कलर ह्याच बॅटरमध्ये घालायचं. तर झाले आपली बघा जिलेबी. मग अशाच मस्त मस्त मी तुम्हाला रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने दाखवते. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा माझा व्हिडिओ. म्हणजे तुम्हाला अशा मस्त मस्त नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि कमेंट करून सांगा, मला करून बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. आणि कमेंटमध्ये तुमचं नाव पण तिथं येतं आहे, म्हणून त्यामुळे कमेंट करा नक्की. 3 पावशेर झाले. तर बघा मैत्रिणींनो, मी मगाशी म्हटलं पावशेरभर होतात, अर्धा किलोभर होतात बघा. अजून व्हायला लागले त्यात अजून बॅटर भरपूर आहे. आणि बघा अजून भरपूर होतं त्यात. तुम्ही नक्की करून बघा एवढ्या क्वांटिटीमध्ये. बघा आता आपल्या झाल्यात. आता अजून आहेत त्यात बॅटर भरपूर. बघा आपली मस्त. तर बघा मैत्रिणींनो, आपली मस्त जिलेबी रेडी आहे. बघा कसली भारी झाल्या. आणि बघा ज्या आतूनपर्यंत रस गेला एकदम. मी तुम्हाला खाऊन दाखवते. बघा कुरकुरीत पण झाल्या खूप. वाव, खूप मस्त झाल्या. नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि बरं का हा जायकाला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. परत भेटू अशाच मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये. ओके, थँक्यू सो मच.